नमस्कार, जय महाराष्ट्र। मी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे, प्रवक्ता शिवसेना। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधींचं मी मनापासून स्वागत करते आणि आज महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवरती भाष्य करण्यासाठी आज मी इथे तुमच्या समोर आहे। तुमच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रापर्यंत मला काही महत्त्वाच्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत। सगळ्यात आधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, महात्मा फुलांचा, छत्रपती शाहूंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रमाईचा, सावित्रीचा, भीमाईचा, अहिल्यादेवींचा। पण या महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवण्याचे प्रयत्न काही दंगेखोर प्रवृत्तींच्या माध्यमातून आणि विघातक आणि विनाशक प्रवृत्तीच्या लोकांकडून होत आहेत। आपण बऱ्याच दिवसांच्या पासून पाहत होतो की माध्यमांच्या मधून, समाज माध्यमांच्या मधून किंवा सभा संमेलनाच्या माध्यमातून हमास राऊत, ज्यांनी काही मला वाटतं कालच दंगलखोर आणि नक्षलवादी अशा प्रवृत्तींचं समर्थन केलं, इस्लामिक दहशतवादाचं समर्थन केलं, ते हमास राऊत असतील किंवा ज्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आवाडांचं घुबड म्हणायचे, ते मुंबऱ्याचा कोबरा म्हणवले जाणारे जितेंद्र आव्हाड असतील, त्यांनी सतत विधानं केलेली होती की महाराष्ट्रामध्ये दंगली घडणार आहेत, महाराष्ट्रामध्ये जाती जातींच्या मध्ये विद्वेष पेटवला जाणार आहे वगैरे वगैरे। त्याच्यानंतर आपण बघितलं की खरं तर याच्या आधी जेव्हा 58 मोर्चे निघालेले होते मराठा समाज बांधवांचे, ते अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने निघालेले होते। जगभरातल्या माध्यमांनी दखल घ्यावी अशा पद्धतीने की लाखोंचा जनसमुदाय असला तरी सुद्धा अत्यंत शिस्तबद्धतेने निघालेले मोर्चे, अँब्युलन्स आली तरी वाट देणं, असा वाखाणण्याजोगा शांतताप्रिय समाज की जिथे शौर्य आणि शांतता याचं मिश्रण आपल्याला मराठा समाजामध्ये बघायला मिळतं। पण त्या मराठा समाज बांधवांचं आरक्षणासाठीचं आंदोलन जे सन्माननीय मनोजी जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू होतं, त्याला गालबोट लावण्याचं काम हे दगडफेकीच्या माध्यमातून केलं गेलं। मला वाटतं की एका बाजूला त्यांच्याच लोकांनी बोलायचं की एकीकडे आवाडांच्या घुबडांनी बोलायचं, संजय डावटांनी बोलायचं की दंगे होणार आहेत, आणि दुसऱ्या बाजूला हे अशा पद्धतीचे फोटो जेव्हा समोर येतात की ज्या ऋषिकेश बेद्रेला अटक केली महाराष्ट्र पोलिसांनी, ज्या ऋषिकेश बेद्रेकडे गावठी कट्टा सापडतो, जिवंत काडतूस सापडतात, ज्या ऋषिकेश बेद्रेवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, मारहाणीचा गुन्हा दाखल आहे, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत, जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत, असा ऋषिकेश बेद्रे मग माननीय पवार साहेबांच्या सोबत काय करतोय हा प्रश्न मला या माध्यमातून विचारायचा आहे। क्रोनोलॉजी को समझना बहुत ही इम्पॉर्टंट है कि जर 1 तारखेला पोलिसांच्यावरती दगडफेक होते, महिला पोलीस सुद्धा जखमी होतात, त्याच्यानंतर जर लाठीचार्ज होतो, म्हणजे एका बाजूला महाराष्ट्रामध्ये शांतता टिकली पाहिजे म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे रक्ताचं पाणी करत असतात, आणि दुसऱ्या बाजूला सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ झालेले विरोधक हे लोकांचं रक्त पाण्यासारखे सांडत असतात। मला या माध्यमातून हा प्रश्न विचारायचा आहे की हे महाराष्ट्रावरचे छुपे वार आहेत का छुपे पवार आहेत, हा प्रश्न मला विचारायचा। कालच समाज माध्यमांच्या वरती एकाने विश्लेषण केलेलं होतं की शरदचंद्र पवार साहेब हे कुठेच नसतात पण ते सगळीकडे असतात। जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली होतात, जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये हिंसाचार होतो, तिथे कुठेही पवार साहेब नसतात, पण पवार साहेबांनी पोसलेली विषारी पिलावळ मात्र आपल्याला तिथे सापडते। जर 1 तारखेला दगडफेक होते तर 3 तारखेचा हा फोटो, जिथं माजी मंत्री राजेशजी टोपे हे दंगलीमध्ये, दगडफेकीमध्ये अटक करण्यात आलेल्या मास्टर माइंडला जर पवार साहेबांच्याकडे घेऊन जात आहेत, तर ही शाबासकीची थाप घेण्यासाठी किंवा बक्षिसी घेण्यासाठी भेट झालेली होती का? त्याच्यानंतर आपण बघतोय की ज्या वेळेला समाज माध्यमांच्या मध्ये राजेश टोपेंना हे स्पष्टीकरण द्यावं लागतं, माझा साफ आरोप आहे की टोपे साहेब आपण खोटं बोलत आहात, आपलं आडनाव टोपे आहे म्हणून आपण महाराष्ट्राला टोपी घालण्याचा प्रयत्न करू नका। जर हे तुम्ही म्हणताय की हा गर्दीत काढलेला फोटो होता, हे जर तुम्ही ट्विटरवरती स्पष्टीकरण देताय, तर कुणीही शहाणा माणूस हा फोटो बघून सांगू शकेल की हा गर्दीतला फोटो नाही। इथं आपण बॉडी लँग्वेज आणि अंतर जरी बघितलं तरी सुद्धा इथे स्पष्ट होतंय की ही भेट कुठल्या हेतून झालेली होती। दगडफेक झाली तर त्या दगडफेकीचा मास्टर माइंड कोण होता आणि त्या मास्टर माइंडला हँडल करणारा मास्टर हँडलर कोण होता? आमचा नक्की विश्वास आहे की ऋषिकेश बेद्रेचा मास्टर माइंड हा कुठेतरी मुंबईमध्ये बसलेला होता। मग तो मातोश्रीवरचा होता का सिल्वर ओकचा होता, याची गृह खात्याने सखोल चौकशी करावी आणि
मग गरज पडली तर टोपे साहेबांची सुद्धा जर नार्को टेस्ट करण्याची वेळ आली तरी सुद्धा ती करण्यात यावी असं मला या ठिकाणी गृह खात्याला विनंती करायची आहे. आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की जाती जातींच्या मध्ये विष पेरून आणि जाती जातींच्या मध्ये दंगली पेटवून जर त्या लोकांच्या चितेवरती आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न जे विरोधक करतायत त्याला महाराष्ट्रातली जनता ही अजिबात बळी पडणार नाही. महाराष्ट्रातलं राजकारण हे अत्यंत रसातळाला नेण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून होतंय. ते महाराष्ट्रातील जनता अजिबात होऊ देणार नाही. कारण विरोधकांना कुठल्याही समाजाशी देणं घेणं नाही. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ महत्वाचा आहे. आणि आपण म्हणूनच बघतोय की एका बाजूला संजय राऊतांनी विधान करायचं की दंगली पेटणार आहेत, किंवा आवाडांच्या घुबडांनी विधानं करायची की दंगली पेटणार आहेत, दुसऱ्या बाजूला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी दंगली घडवायच्या. आणि त्याच्यानंतर काल महाराष्ट्राच्या मोठ्या ताई सुप्रियाताई म्हणतायत की महाराष्ट्र अस्थिर होतोय. त्यांना मला स्पष्टपणानं सांगायचंय की महाराष्ट्राचं नेतृत्व अत्यंत सक्षम आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा अजितदादा पवार असतील, ते अत्यंत संयमानं ही परिस्थिती हाताळत आहेत. कुठल्याही इतर समाजाला त्यांच्या हक्काला बाधा पोहोचू न देता मराठा समाजाला घटनेच्या चौकटीत बसणारं, कायद्यामध्ये टिकेल असं आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. ती शपथ सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शिवरायांना स्मरून घेतलेली आहे आणि आम्ही ते नक्कीच ती शपथ पूर्ण करतील हा आम्हाला विश्वास आहे. पण शांतताबद्ध पद्धतीने आंदोलन करणाऱ्या माझ्या मराठा समाज बांधवांच्या आडून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न या महादंगल आघाडीनं करू नये. कारण ही महाविकास आघाडी नाही, ही महादंगल आघाडी आहे. आपली खुर्ची गेल्यामुळं ते लोक इतके अस्वस्थ झालेले आहेत की आज ते जाती जातींच्या मध्ये दंगली पेटवत आहेत. पण याच व्यक्तीचे फोटो अजित पवार त्यांसोबत नितीश राणे यांच्यासोबत देखील आहेत आणि काल यांचे फोटो आज सोशल मीडियावर देखील झाले. त्या संदर्भात तरी याच्यामध्ये मी म्हटलं ना की क्रोनोलॉजी को समझना बहुत ही इम्पॉर्टंट है. की आधीचे जे सगळे फोटो होते ना, म्हणजे नितेश राणेंच्या सोबत असतील, दादांच्या सोबत असतील, ते सगळे जुने फोटो आहेत. पण हा जो फोटो बघतोय ना, ह्याची क्रोनोलॉजी इतकी महत्वाची आहे की जर 1 सप्टेंबरला दगडफेक होतीये, 1 सप्टेंबरला हिंसाचार होतोय आणि 3 सप्टेंबरला ही भेट होतीये, मग या भेटीमागचं राज काय आहे? एवढं काय घडलं की मग पवार साहेबांनी या कार्यकर्त्याला बोलवून घ्यावं? ही शाबासकीची थाप देण्यासाठीची भेट होती का? काही बक्षिसी देण्यासाठीची भेट होती का? किंवा जे काही झालं ते खूप चांगलं झालं म्हणून पाठीवरती कौतुकाची थाप मारण्यासाठीची भेट होती का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मग पवार साहेबांनी यावर स्पष्टीकरण द्यावं. मला वाटतं की काही दिवसांच्या पूर्वी आदित्य वाकरेंचे काही फोटो व्हायरल झालेले होते, ज्यामध्ये बॉलिवूडच्या पार्ट्यांच्या मध्ये की ज्या पार्ट्यांमध्ये मनगटावरती गजरा बिजरा बांधून लोक सहभागी झाले होते, त्या पार्ट्यांमधले फोटो व्हायरल झालेले होते. आणि त्यामध्ये त्यांच्या हातामध्ये एक संशयित द्रव्याचा ग्लास होता. संशयित द्रव्य म्हणतीये मी कारण त्याच्यावरती बरंच काही बोललं गेलं. कदाचित अशा बॉलिवूड पार्ट्यांच्या मध्ये जी काही पापं केलेली आहेत ती सगळी पापं धुवायला आदित्य वाकरे हे मथुरेला जात असतील. पण मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी करून आणि हिंदुत्वाचा विचार विकून जी सत्ता मिळवली आहे ना, चारोधामची यात्रा जरी केली त्यांनी 100 वेळा गंगा स्नान केलं तरी वाकरेजी तुमची पापं धुवून निघणार नाहीत. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट ही उपाधी लावली जायची. मला वाटतं की आपल्या बालबुद्धी आणि बैलबुद्धीमुळे आता आदित्य वाकरेंनी बुद्धू हृदय सम्राट ही पदवी लावावी. शिंदे समिती रद्द करा असं काल छगन भुजबळ म्हणाले. काय सांगाल? म्हणजे आता सरकारमध्येच मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देखील त्यांनी भाषण केलं. कसं पाहतात तुम्ही? भुजबळ साहेब ही त्यांची वैयक्तिक भूमिका मांडत आहेत. सरकारची भूमिका हीच आहे की प्रत्येक समाज घटकांना न्याय मिळाला पाहिजे. शिंदे समिती अत्यंत उत्तम पद्धतीनं काम करत आहे. शिंदे समितीच्या माध्यमातून अनेक कुणबी रेकॉर्ड, कुणबी दाखले पुढे येत आहेत आणि त्या माध्यमातून
न्याय देण्याचा समाजाला प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. मला आवर्जून या ठिकाणी आवाहन करायचं, आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका हीच आहे की महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा हा कायम राहिला पाहिजे. आणि त्यासाठी आमचं एवढंच म्हणणं आहे की शिंदे समितीचं काम अत्यंत उत्तमपणानं चाललेलं आहे आणि शासन हे कुठल्याही इतर समाज घटकावरती अन्याय न करता मराठा समाजाला घटनेच्या चौकटीत बसणारं आणि कायद्यात टिकणारं आरक्षण हे नक्की देणार आहे. नोंदणी प्रमाणपत्र रद्द करा असेही ते म्हणाले का? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ना की हे कदाचित त्यांचं वैयक्तिक मत असेल आणि ज्या वेळेला आता बैठक होईल, सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ त्याच्यावरती चर्चा करेल आणि त्यानंतर नक्कीच सरकारची जी एक व्यक्ती बोलला म्हणजे ती सरकारची अधिकृत भूमिका अजिबात होत नाही. ती भुजबळ साहेबांची कदाचित वैयक्तिक भूमिका असेल. जेव्हा सरकार आणि मंत्रिमंडळांच्या मध्ये बैठक होईल, चर्चा होईल, त्यानंतर सरकारची अधिकृत भूमिका पुढे येईल. पण इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बहुजन प्रतिपालक आहेत. छत्रपती शिवरायांची समाधी महात्मा फुले शोधून काढतायत, ते ओबीसी आहेत आणि महात्मा फुल्यांचा आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना लिहित आहेत. ही महाराष्ट्राची सामाजिक वीण आहे. पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष हा महाराष्ट्र सामाजिक सलोख्याने बांधला गेलेला आहे. कुठल्याही नेत्यानं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रातल्या या समाजामध्ये द्वेष पेटवण्याचा प्रयत्न करू नये, अशी या महाराष्ट्राची एक सर्वसामान्य लेख म्हणून मला त्या सगळ्यांनाच आवाहन करायचं आहे.